start with next chapter, that is function. So what is the use of function? What is advantages of the function? So what is function? Why function is required? Basically, function is nothing but the sub-program or sub-part of your whole program, or your whole program is divided into number of different independent tasks or sub-tasks. That sub-task or sub-program is called as function. Clear? What is the advantage of the function? So what is the advantage? Basically, using functions we can reuse the code again and again. For example, printf function is already built-in function. Okay, printf, scanf, all these are the built-in functions. Already each definitions of that printf and scanf is defined in stdio.h header file. Okay, and we can use it number of times. When we require printf function, just call the printf function. When we require scanf, we can use it. So what happens? Reusability of the code. That same code is used multiple times. When we require, we just call the printf function. Clear? Okay. So first use of function is reusability of the code. Code reusability. Okay. To remove the code redundancy, or it is called as the repetitions. Number of times same code is repeated again and again, then lines of code get more. Okay. So that is called as code redundancy or code repetition. To remove that code repetitions or code redundancy, we have to design functions. So code reusability and to remove the code redundancy. That is two major advantages of the function. Clear? Simple भाषेत सांगतो. फंक्शनचा यूज काय? तर एकदाच आपण फंक्शनची डेफिनेशन लिहून ठेवली तर ती पुन्हा पुन्हा वापरता येते आपल्याला. फॉर एक्झाम्पल प्रिंटफ हे बिल्ट इन फंक्शन आहे. डेव्हलपरने ऑलरेडी प्रिंटफची डेफिनेशन लिहून ठेवले. प्रिंटफची डेफिनेशन म्हणजे काय की प्रिंटफ करायचं असेल तर तुम्ही फक्त काय पास करायचं आर्ग्युमेंट डबल कोट्स मध्ये कुठलीही स्ट्रिंग. ती स्ट्रिंग कन्सोलवर कशी प्रिंट होणार? कन्सोल मीन्स टेक्स्ट मोड विंडोवर. हे सर्व लिहून ठेवलेलं आहे त्याचा कोड. समजते? आणि तो कोड आपण पुन्हा पुन्हा वापरतो. कोडच्या लाईन्स लिहितो का डेफिनेशन? नाही लिहित. फक्त फंक्शनला काय करतो? कॉल करतो. म्हणजे रिपीटेटिव्हली ती डेफिनेशन आपण वापरत जातो. क्लिअर? म्हणजेच काय झालं? कोड पुन्हा पुन्हा तो लिहिण्याची गरज आहे का? नाही. जस्ट कॉल करायची गरज आहे. लक्षात आहे? फॉर एक्झाम्पल मी अजून पुन्हा एकदा सिंपल भाषेत सांगतो. मला काय करायचं? एक मंडप नावाचं फंक्शन तयार केलं. एक व्यक्ती आहे आपल्याकडे खूप मोठा प्रोग्राम आहे. कशाचा? तर इनॉग्रेशन कशाचा तरी म्हणजे सेरेमनी आहे. सपोज एक फंक्शन आहे. ओके, त्याचा सेरेमनीचा कार्यक्रम असणार, त्यात वेगवेगळे इव्हेंट्स असणार आहेत. मग त्यासाठी काय करतो रे आपण? कोणतर मेन कोऑर्डिनेटर असतो, नंतर सब कोऑर्डिनेटर म्हणजे मेन प्रोग्राम डिवाइडेड इनटू सब पार्ट्स. ओके, मग फंक्शनची स्टेज कमिटी असेल, ओके, गेस्ट अरेंजमेंट असेल, जेवणाच्या प्रोग्रामचं असेल कमिटी, अशा वेगवेगळ्या कमिटीमध्ये आपण डिवाइड करतो. म्हणजे होल प्रोग्राम काय करतो आपण? डिवाइड करतो नंबर ऑफ सब प्रोग्राम मध्ये. त्याच्यामुळे काय होतं रे फायदा? जर मी तसं केलं तर मला फायदा काय होतो? प्रत्येक त्या कमिटीचा मी हेड करतो. त्यामुळे ते फंक्शन इंडिपेंडेंटली रन होतं. म्हणजे गेस्ट अरेंजमेंट कुणी करायची? एक्स व्यक्ती. वाय व्यक्तीनं काय करायचं? तर स्टेजचं डेकोरेशनची सगळी जबाबदारी घ्यायची. त्यामुळे सगळा होल प्रोग्राम काय होतोय? इफिशियंटली रन होतो. लक्षात येते का? सेपरेट फंक्शन म्हणजे एक व्यक्ती, त्याला एक काम दिलं, तो ते काम करत राहतो. लक्षात येते? व्हॉट इज द ऍडव्हान्टेज? लक्षात येते का? समजते का? आणि ते पॅरलली सगळेजण रन करत राहतात. सपोज गेस्ट आणायला कोणतरी उद्या कार्यक्रम आहे तर आज गेस्ट आणायला काय गेला? कोणतरी स्टँडवर गेला, तिथून सगळ्यांना गेस्टना पिकअप करून येणार. त्याच वेळी काय करणार? जी जेवणाची कमिटी असणार त्यांचं काम चालूच असणार आहे. आलं लक्षात? ते भाजीपाला आणून बाकीच्या गोष्टी ज्या लागतात त्यासाठी काम करत असणार. मंडपवाली कमिटी मंडप टाकण्यासाठी तिथं बिझी असणार आहे, किती बाय कितीचा. लक्षात येते? त्यामुळे मी सगळा प्रोग्राम एकच, मीच मेन आहे आणि मीच सगळे फंक्शन करायचे म्हटले तर योग्य आहे का रिअल लाईफ मध्ये? पण नाही. मेन फंक्शन मी आहे. कुणासाठी करायचा आहे प्रोग्राम? मी मेन आहे म्हणजे मीच करायचं आहे. पण मी तसं नाही करत. मी प्रोग्राम काय करतो? डिवाइड इनटू सब डिफरंट टास्क. लक्षात आलं? आणि दॅट सब टास्क इज नथिंग बट युअर फंक्शन. समजते? सब प्रोग्राम इज कॉल्ड एज अ फंक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं? प्रोग्राम इफिशियन्सी वाढते ऑटोमॅटिकली. इफिशियन्सी म्हणजे काय? इन द सेन्स ऑफ टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी.
प्रोग्रामचा टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढते आणि प्रोग्रामची स्पेस कॉम्प्लेक्सिटी वाढते. म्हणजे काय, इफिशियंट होतं. म्हणजेच काय, कमीत कमी वेळात तो प्रोग्राम रन होतो, आलं लक्षात, आणि कमीत कमी जागा लागते, स्पेस. पुन्हा पुन्हा तेच तेच लिहित बसत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आता मंडप ह्या फंक्शनचं काम मी डेफिनेशन लिहिली. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मंडप? की सपोज स्टँडवर एक माऊली मंडपवाल्यांचं दुकान आहे, तिथं जाणे, तिथं जाऊन 1000 रुपये तिथं डिपॉझिट ठेवणे आणि तिथल्या कामगारांना घेऊन येणे, आल्यानंतर स्टेजचा 10 बाय 10 किंवा 20 बाय 20 चा मंडप टाकणे, हे फंक्शनची डेफिनेशन. मंडप टाकल्यानंतर जे काही राहिलेला ऍडव्हान्स राहिलेली अमाऊंट असेल ती त्या व्यक्तीला देणे झालं. हे काम कोणाचं झालं? मंडप या व्यक्तीचं. त्याने कसं काम करायचं हे सगळं डेफिनेशन लिहून ठेवलं. आता मला सडनली आठवलं, ओके, काय की मला अजून एक ठिकाणी मंडप टाकायचा आहे. बरोबर आहे, कुठे टाकायचं आहे? गायत्री गेस्ट हाऊसच्या समोर. आपल्या इथे एक गेस्ट हाऊस आहे, गायत्री गेस्ट हाऊसच्या समोर सुद्धा एक मंडप टाकायचा आहे. मग मी काय करणार आहे? परत तीच लाईन 4 बोलत बसणार का? नाही. तर मी ऑलरेडी फंक्शन तयार केलं, एका व्यक्तीला ती जबाबदारी दिली, त्याच व्यक्तीला मी फक्त कॉल करणार आणि काय सांगणार? प्लेस आणि किती बाय कितीचा मंडप टाकायचा आहे. त्याला माहिती आहे कसं टाकायचं. त्याला काय करायचं आहे? त्यानं स्टँडवर जायचं आहे, माऊली मंडपवाला जो दुकानदार असेल त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे काही अमाऊंट डिपॉझिट ठेवायची, तिथल्या कामगारांना घेऊन यायचं आणि गायत्रीच्या समोर 20 बाय 20 चा एक मंडप टाकायचा. म्हणजे पुन्हा पुन्हा मला 30 लाईन्स लिहावं लागल्या का? सांगावं लागलं का? नाही. एकदा मी फंक्शन तयार करून ठेवले, समजतंय? एकदा फंक्शन तयार करून ठेवले, त्याला मी किती पण वेळा मल्टिपल कॉल करा. आता जर एक प्रोग्राम झाला, 8 दिवसांनी पुन्हा एक कार्यक्रम आहे, पुन्हा मंडप लागणार, तर मी काय करेन? सेम मंडप फंक्शनला कॉल करेन, ज्याच्याकडे मागच्या जबाबदारी होती मंडपची, त्यालाच मी कॉल करेन आणि त्याला फक्त एवढंच सांगेन आता काय, की कुठं टाकायचं आहे स्टेज, त्याची लोकेशन आणि किती बाय कितीचं टाकायचं आहे ते. बाकीच्या गोष्टी त्याला माहिती आहेत, कुठं जायचं, काय करायचं, डिपॉझिट द्यायचे, परत राहिलेली अमाऊंट कशी द्यायची, सगळे माहिती आहेत, बिलं कशी करायची, सगळी सबमिट कशी करायची, सगळं माहिती आहे. ऑलरेडी डेफिनेशन लिहिलेलं आहे, समजतंय? त्यामुळे काय झालं नाही, मला रियुजेबिलिटी झाली ना. रियुजेबल, तो मंडपवाला ज्याच्याकडे एक व्यक्तीकडे काम दिलंय त्याचं परफेक्ट झालाय तो मंडप टाकण्यात. क्लिअर? तर दॅट इज कॉल्ड एज कोड रियुजेबिलिटी. आणि रिडंडन्सी पण रिमूव्ह झाली का? मी एकाला ऑलरेडी सांगितलं मंडप, मी पुढच्या प्रोग्रामला 2-3 प्रोग्राम आहेत सेमिस्टर मध्ये, मी तोच व्यक्ती मल्टिपल टाइमला काय करू शकतो? वापरू शकतो. रियुजेबल झाला, समजतंय? आता तो नाही, दुसऱ्या वेळी दुसरा, तर काय करावं लागेल मला? प्रत्येक वेळी त्याला सांगावं लागेल, सगळी बॉडी लिहावी लागेल. काय? इथे जा, तर माऊली मंडप आहे, स्टँडवर आहे, पुन्हा सगळ्या गोष्टी त्याच आहेत, बिलं कशी करायची, ओके, ऍडव्हान्स देताना ऍडव्हान्सचं पावती घ्यायची, सगळ्या गोष्टी लक्षात येते. रिअल लाईफ मध्ये सुद्धा आपण काय करतो? होल प्रोग्राम डिवाइडेड इनटू सब नंबर ऑफ सब प्रोग्राम्स and each sub program is called as a function. Understood? So what is the use of function? Code reusability and to remove repetitions or redundancy. Understand? That is the advantages of function. So there are basic 3 parts of a function. Function having 3 parts. First is function declaration, or it is also called as function prototype. This is first part. Second, function definition, and third one is called as function call. Okay, so these are 3 basic parts of a function. When you write any function, in that function there must be function declaration or function prototype, there must be function definition, and there must be function call. Clear? So these parts must be present in your function. Okay, so after that there are number of types of functions. There are different types of functions depending on different things. For example, first type, that is built-in function, and second one is user defined function. Okay, so built-in function means that function's definition is already written in some file, header file. That functions are called as built-in functions. Printf, scanf, getch, clearstream, all these are the built-in functions. Okay, next, user defined function. As per the user's requirement, we have to define the function. Clear? For example, I want
to add two numbers. Okay, for that I have to develop one function called as a sum function. Okay, I want to swap two numbers. For the swapping purpose, I have to develop one function called as swap. Clear? That is user defined function. Depending on the either user defined or already program is written that definition. On that basis, there are two types of function: built-in function and user defined function. Again, function definition having two parts. Main part is return type of the function and argument list. Depending on the argument list and return type of a function having four different categories. Okay, depending on the function, return type of a function and argument list, there are four types of a functions. That is function with return type and argument list. This is first type. Then function with return type but no argument list. That is second one. After one, function without return type but argument list. And fourth one is function without return type and without argument list. These are the four different types of functions depending on the return type and argument list of a function. Okay, we will see these four types afterwards. But these are different types. Clear? So functions are divided or categorized into different types. First is built-in type and user-defined data type, user-defined functions. Then depending on the return type and their argument list, function with return type means function having return type also and argument list is also there. Okay, that type of function is called as function with return type and argument list. For example, बघा मंडप नावाचं फंक्शन तयार करायचं. रिअल लाईफ एक्झाम्पल मंडप. ओके, आता मंडप हा एक व्यक्ती आहे, त्याला मी फंक्शन दिले, तो मंडप फंक्शन. आता मला काही त्याला द्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल त्याला काय करायचं आहे, त्याच्या बॉडीमध्ये लिहिलंय काय, एक 1000 रुपीज माऊली मंडपवाल्याकडे डिपॉझिट करा, हे स्टेटमेंट आहे. पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत स्वतःकडे, म्हणजे मला त्याला पैसे द्यावे लागतील. जो मेन आहे, जो कॉल करणार आहे, त्याला काय करायला पाहिजे, त्याला फंक्शनला पैसे दिले पाहिजे, म्हणजे अमाऊंट दिली पाहिजे, म्हणजे आर्ग्युमेंट दिले पाहिजेत ना. दोघांच्यात कम्युनिकेट होत आहे, मी त्याला काय दिले, पैसे दिले. ओके, म्हणजे आर्ग्युमेंट पास केले पाहिजेत काही. ओके, त्यानंतर तो पण मला काहीतरी देतोय, म्हणजे काय, मी त्याला सांगितलंय हे घे 10,000 रुपये जेवढे ठेव मंडपसाठी, जेवढे लागतात ते बघ. ओके, आणि शेवटचं बिल झाल्यानंतर जे काही राहतील पैसे ते मला काय कर, रिटर्न कर. म्हणजे हे दोघांच्यात आमचं कन्व्हर्जन झालं. मी मेन फंक्शन आहे आणि ते सब फंक्शन आहे. मी त्याला कॉल केला मंडप फंक्शनला, तर मी काय करणार, त्याला 10,000 रुपये देणार, म्हणजे आर्ग्युमेंट पास करणार बाय व्हॅल्यू देणार. ओके, तो परत मला काय करणार, जे काही 10,000 मधले पैसे राहतील शिल्लक, तो फंक्शन एंड झाल्यानंतर काय करणार, मला रिटर्न करणार. म्हणजे फंक्शनला दोन गोष्टी असतात, फंक्शन रिटर्न टाइप आणि आर्ग्युमेंट लिस्ट. हे कशासाठी असतं, टू कम्युनिकेशन बिटवीन टू फंक्शन्स. टू फंक्शन्स म्हणजे काय, दोन रिअल लाईफच्या व्यक्ती, दोन रिअल लाईफच्या व्यक्तींमध्ये मला कम्युनिकेशन करायचं आहे. तर मी कसं करणार कम्युनिकेशन, देवाणघेवाण. मला त्या फंक्शनला काही द्यायचं असेल तर आर्ग्युमेंट थ्रू देणार, आणि जो फंक्शन आहे त्याला परत मला रिटर्न काही द्यायचं असेल तर रिटर्न टाइप थ्रू देणार. समजते का? फॉर कम्युनिकेशन पर्पज देयर इज अ रिटर्न टाइप अँड आर्ग्युमेंट लिस्ट. Clear? Function having return type and argument list for communication purpose. Clear? Next, so depending on that return type and argument list, there are four different types of functions. Okay, again functions are divided into again two parts: recursive functions and non-recursive functions. Means recursive म्हणजे function calling itself. एक फंक्शन आहे, त्या फंक्शन मध्ये त्याच फंक्शनला कॉल केला, then it is called as function calling itself is called as recursive function. And if that same function does not call itself, then it is called as non-recursive functions. So depending on that
there is again different types of functions, that is recursive functions and non-recursive functions. Also, there are also two types of function, that is call by value and call by reference. Okay. बघा, call by value and call by reference means what? मी जर एखादे फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल मंडप फंक्शन आहे, मला त्याला 10,000 रुपये द्यायचे. बघा, विचार करा, 10,000 रुपये मला त्याला द्यायचे, पण देण्याचे दोन वेज असतील. मी काय केलं, माझ्या खिशात डायरेक्ट 10,000 रुपये आहे, बंडल आहे पैशाचा, मी डायरेक्टली काय केलं, त्याच्या हातात दिले बाय व्हॅल्यू. आहे तशी 10,000 काय दिले, त्याच्या हातात दिले बाय व्हॅल्यू. आणि दुसरी गोष्ट आहे बाय रेफरन्स. रेफरन्स मीन्स ऍड्रेस. मी ऍक्च्युअली देणार नाही पैसे, मी काय देणार, त्याचा ऍड्रेस देणार. पैसे आहेत माझ्याकडे 10,000 रुपये, पण कुठं आहेत, माझ्या केबिन मध्ये जिथं मी बसतो त्या ठिकाणी माझ्या बॅग मध्ये एक पाउच आहे आणि त्या पाउच मध्ये 10,000 रुपये. लक्षात येते का बघा. मग मी त्याला काय देणार, इथं माझ्याकडे नाहीये 10,000 रुपये, डायरेक्टली काय देणार, डायरेक्टली दिली तर इट इज कॉल्ड एज बाय व्हॅल्यू. मी डायरेक्ट माझ्याकडे 10,000 रुपये आता खिशात आहेत, हे घे 10,000 रुपये, जा आणि मंडप टाकण्याचं काम कर. लक्षात येते का बघा. बाय रेफरन्स मीन्स आय हॅव टू पास ऍड्रेस और रेफरन्स ऑफ 10,000 रुपीज. समजतंय. मी काय त्याला पास करणार, रेफरन्स. कुठं जायचं, माझ्या केबिन मध्ये L2 लॅब मध्ये जा, CSE च्या तिथं माझी बॅग आहे, त्या बॅग मध्ये एक पाउच आहे, तिथं पाउच मध्ये 10,000 रुपये, ते घे आणि मंडप टाक. लक्षात येते का. म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट्स जे आहेत, जे आर्ग्युमेंट पास करायचे ते दोन पद्धतीने पास केले जातात, बाय व्हॅल्यू अँड बाय रेफरन्स. डिपेंडिंग ऑन दॅट देर आर अगेन टू टाइप्स ऑफ फंक्शन्स. फंक्शन, okay, call by value, it is called as call by value and call by reference. So there are these different types of functions depending on some parameter. If parameter is arguments and return type, then there are four types of different types of functions. If parameter is built-in or user defined, then there is two types, recursive or non-recursive, again there is two types, or call by value and call by reference. So these are different types of functions. Okay, different types of functions and parts of functions. Call, function definition, function declaration and function call. These are different parts of function. Every function having these different types of parts. Understood? And these are different types of functions. Functions types. Clear? Depending on some parameter, there are different types of function. Okay, so we will stop here.